Wake up to reality. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। कितने जन खुश है? क्यों खुश है? आज नया साल है। प्रेज द लॉर्ड। सभी को हैप्पी न्यू ईयर और ये साल आपको बहुत आशीषित जाए। प्रेज लॉर्ड। क्यों ना इस नए साल के लिए हम प्रभु को धन्यवाद देंगे और अपने को खुदा ने संभाला है। पूरे 2024 में अपने को खुदा ने संभाला है और नया साल अपने को 2025 खुदा ने दिखाया है। क्यों ना ऐसे खुदा को हम धन्यवाद देंगे, उसकी आराधना करेंगे, क्योंकि खुदा का कलाम कहता है जहाँ 2 या 3 मेरे नाम से जमा होते हैं वहाँ पे प्रभु की महान उपस्थिति होती है और प्रभु की महान उपस्थिति हमारे बीच में है। क्यों ना हम उस प्रभु को धन्यवाद देंगे, उसकी आराधना करेंगे, उसके नाम को ऊंचा उठाएंगे, आनंद से उसकी महिमा करेंगे और उसके नाम प्रभु को धन्यवाद देंगे। आज का दिन उसने बनाया है, क्यों ना उसमें आनंद करेंगे। का ये दिन यहोवा ने बनाया है, तो आओ मिलकर हम खुशियाँ मनाए। आओ सब मिलकर आज का ये दिन, आज का ये दिन यहोवा ने बनाया है, तो आओ मिलकर हम खुशियाँ भरोसे ना रहना हमें। तूने दिया है नया दिन, उसने नया दिन दिया है। क्यों ना ऐसे प्रभु को हम धन्यवाद दें। कल के भरोसे ना रहना हमें, तूने दिया है नया दिन। विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन। कल के भरोसे ना रहना हमें, तूने दिया है नया दिन। विश्वास करके है बढ़ना हमें, कोई नहीं तेरे बिन। आज के दिन तू आओ मिलकर हम सब गाए। यीशु आओ मिलकर हम सब नाचे। धन्यवाद हो, धन्यवाद हो, धन्यवाद हो तेरा। धन्यवाद हो, धन्यवाद हो, मैं हूँ तेरा यीशुआ। मैं हूँ तेरा यीशुआ। हम भूल जाए निराशाओं को, आशाओं का है ये दिन। हम अपने सारे निराशाओं को भूलकर आज का दिन आशाओं का दिन है। क्यों ना आनंद करेंगे। आशाओं का है ये दिन, यीशु मसीह तू हमारे संग, कोई नहीं तेरे बिन। हम भूल जाए निराशाओं को, आशाओं का है ये दिन। यीशु मसीह तू हमारे संग,
नहीं तेरे बिन आज के दिन तो आओ मिलकर हम सब गाए तो आओ मिलकर हम सब नाचे धन्यवाद हो धन्यवाद हो धन्यवाद हो तेरा सब मिलकर धन्यवाद हो धन्यवाद हो मैं हूँ तेरा यीशुआ मैं हूँ तेरा यीशुआ सब मिलकर हे आज का ये दिन यहोवा ने बनाया है तो आओ मिलकर हम खुशियाँ मनाए आओ फिर एक बार आज का ये दिन यहोवा ने बनाया है तो आओ मिलकर हम खुशियाँ मनाए आओ तो आओ मिलकर हम सब गाए तो आओ मिलकर हम सब नाचे धन्यवाद हो धन्यवाद हो धन्यवाद हो तेरा धन्यवाद हो धन्यवाद हो मैं हूँ तेरा यीशुआ मैं हूँ तेरा यीशुआ मैं हूँ तेरा यीशुआ थैंक यू लॉर्ड आज के दिन के लिए हम आपको धन्यवाद देते हैं नए साल के लिए हम आपको धन्यवाद देते हैं थैंक यू लॉर्ड थैंक यू जीसस हम आपकी आराधना करते हैं हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड हम आपके नाम की महिमा गाते हैं प्रेज लॉर्ड किती जण आनंदी आहेत का सगळेजण आज नवीन वर्ष आहे आणि आपल्याला काय करायचं आहे आनंद करायचा आहे प्रेज लॉर्ड आणि देवाने आपल्याला मागील वर्ष सांभाळलं आहे त्या देवाला आज आपण काय मानायला पाहिजे कोणी सांगू शकतं का आभारी मानायला पाहिजे प्रेज लॉर्ड आणि आभारी कसं मानतात असं मानतात प्रेज लॉर्ड कसं मानतात सगळ्यांना डान्स करायचा आहे प्रेज लॉर्ड आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला तयार आहात का सगळेजण डान्स करण्यासाठी आहेत का सगळेजण ओके काय ना आपण हे गीत गाऊन त्या देवाला धन्यवाद देऊया आणि त्याची स्तुती करूया आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला सगळेजण आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही 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 आभारी रे आभारी मानतो येशूला आम्ही आभारी रे आभारी मानतो येशूला खायला पियाला येशूने दिले राहायला घर मला येशूने दिले त्या देवाने आपल्याला खायला आणि पियाला दिला आहे खायला पियाला येशूने दिले खायला पियाला येशूने दिले राहायला घर मला येशूने दिले राहायला घर मला येशूने दिले खायला पियाला येशूने दिले राहायला घर मला येशूने दिले येशूने सर्व काही दिले आम्ही आभारी रे
पापांची क्षमा येशूने केली, नवं जीवन येशूने दिले. पापांची क्षमा येशूने केली, पापांची क्षमा येशूने केली, नवं जीवन येशूने दिलं, नवं जीवन येशूने दिलं. पापांची क्षमा येशूने केली, नवं जीवन येशूने दिलं. येशूने सर्व काही दिले. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आजचा दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला. त्या देवाने आपल्याला आशीर्वादित नवीन दिवस, नवीन वर्ष दिला आहे. आजचा दिवस येशूने दिला, आजचा दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला. आजचा दिवस येशूने दिला, आशीर्वादित दिवस येशूने दिला. येशूने सर्व काही दिले. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी रे, आभारी मानतो येशूला. अरे आभारी 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 आणि आभारी येशू लई भारी. आभारी मानतो येशूला. आम्ही आभारी येशू लई भारी. आभारी मानतो येशूला. आभारी मानतो येशूला, आभारी मानतो येशूला. धन्यवाद येशू. सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुला आभारी मानतो, तुझी आराधना करतो, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो. धन्यवाद येशूआ. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड. तेरी आराधना करते हैं. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रभु के भवन में क्या है? क्या है? क्या है? आणि देवाचं वचन सांगतं त्याच्या सानिध्यामध्ये आनंद आहे. फक्त आनंद नाही तर काय आहे? पूर्ण आनंद आहे. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आहे का इथे लक्ष? काय ना आपण ते गीत गाऊया. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. प्रेज लॉर्ड. और उसके भवन में आनंद की भरपूरी है. इस दुनिया में आपको कहाँ भी आनंद नहीं मिलेगा, पर उसके भवन में, उसके मंदिर में और उसके प्रेजेंस में बहुत आनंद की भरपूरी है. प्रेज लॉर्ड. कि ना उस गीत को गाएंगे, तेरे भवन में आनंद की भरपूरी है. प्रेज लॉर्ड. और नाच कर गाकर उसको धन्यवाद देंगे. जीवन है तेरा प्रभु श्री, तू ही राजगर हो, तेरी मर्जी. ये जीवन है तेरा प्रभु श्री, तू ही राजगर हो, तेरी मर्जी. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. संग तेरे हम गाते जाए, आए मुसीबत मुस्कुराए. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तो संग तो जीवन में संतोषी है. तेरे भवन में आनंद की भरपूरी है. यीशु तो संग तो जीवन में संतोषी
पर सब हुई समाप्ति, आरक्षता मेरे पापों से मुक्ति। क्रूस पर सब हुई समाप्ति, आरक्षता मेरे पापों से मुक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरी मौत से मिली है आजादी, रोक सके ना हमें अब कोई शक्ति। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ये शुद्ध संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ये शुद्ध संग तो जीवन में संतुष्टि है। भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। बोलो भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी, भरपूरी भरपूरी आनंद की भरपूरी। संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि, संतुष्टि संतुष्टि यीशु में संतुष्टि। मेरा प्यारा उमड़ उमड़ते भरे, मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। मेरा प्याला मेरा प्याला उमड़ उमड़ते भरे। मेरा जीवन यीशु तू खुशी से भरे। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ये शुद्ध संग तो जीवन में संतुष्टि है। तेरे भवन में आनंद की भरपूरी है। ये शुद्ध संग तो जीवन में संतुष्टि है। ये शुद्ध संग तो, ये शुद्ध संग तो, ये शुद्ध संग तो जीवन में संतुष्टि है। यस खुदा, आपके भवन में आनंद की भरपूरी है, आपके भवन में संतुष्टि है। खुदा थैंक यू लॉर्ड, तेरी आराधना करते हैं, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। Thank you, Lord. Thank you, Jesus. We worship you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. Praise the Lord. Praise the Lord. कितीचा विश्वास आहे की देव आपल्याला कधी सोडत नाही आणि आपण देखील देवाला सोडत नाही. प्रेज लॉर्ड. आणि या जगामध्ये आपण देवाशिवाय आपण काहीच करू नाही शकत. प्रेज लॉर्ड. करू शकतो का? असं कोणतरी बायबलमध्ये म्हणतं की मी तुझ्याशिवाय एक पाऊल सुद्धा चालू शकत नाही. कोण बोलतो बरं, सांगा मला. कोण बोलतो? मोशे बोलतो. प्रेज लॉर्ड. चालू शकतो का आपण त्याच्याशिवाय एक पाऊल देखील चालू नाही शकत. प्रेज लॉर्ड. तोरे सिवा जाऊ कहा, पाऊ तुझे जाहू जहा. प्रेज लॉर्ड. आपण कुठेही जरी गेलो ह्या अख्ख्या जगामध्ये कुठल्याही कोपऱ्यात जरी गेलो, जिकडं माणसं नसतील तिकडं सुद्धा देव आहे. पाऊ तुझे जाहू वहा, तोरे सिवा जाऊ कहा, पाऊ तुझे जाहू वहा. आणि आपण कुठेही देखील गेलो तो आपल्या सोबत आहे. तो कधी सोडत नाही, तो कधी टाकत नाही. या 2025 मध्ये बरेच लोक आपल्याला सोडून गेले, बरेच लोक आपल्या सोबत आहे, आणि पण आपला जिवंत देव, आपला प्रेमी, तो आपल्याला कधी सोडला नाही त्यांनी. प्रेज लॉर्ड. सोडलं का त्यांनी आपल्याला? नाही सोडलं. या जगामधील आपल्याला सगळे सोडून जातील, आपली आई सोडल, बाप सोडल, बहीण सोडल, पण तो आपल्याला कधी सोडणार नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. करा आपण हे गीत गाऊ आणि ते देवाला धन्यवाद देऊया. जाऊँ जहाँ सब मिलकर. तोरे सिवा जाऊँ कहाँ,
प्रभु मैं था एक अज्ञानी, अनुग्रह से ही तेरी महिमा जानी। प्रभु मैं था एक अज्ञानी, अनुग्रह से ही तेरी महिमा जानी। भेड़ हूँ मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चरा। भेड़ हूँ मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चरा। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। काले समंदर से मैं गिरा था, आस ना कहीं डूब रहा था। आके यीशु तूने बचाया, जीवन का मार्ग दिखाया। काले समंदर से मैं गिरा था, आस ना थी कोई डूब रहा था। काले समंदर से मैं गिरा था, आस ना थी कोई डूब रहा था। आखिर यीशु तूने बचाया, जीवन का मार्ग दिखाया। आखिर यीशु तूने बचाया, जीवन का मार्ग दिखाया। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। प्रभु मैं था एक अपमानी, करता था अपनी मनमानी। प्रभु मैं था एक अपमानी, करता था अपनी मनमानी। पत्थर सा दिल पिघलाया, सच्चा प्रेम करना सिखाया। पत्थर सा दिल पिघलाया, सच्चा प्रेम करना सिखाया। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। मोरे जीवन के तुम स्वामी, तुमको अर्पण प्राणात्मा भी। तोरे जैसा कौन है प्रेमी, ना मिलेगा तुझसा कोई। मोरे जीवन के तुम स्वामी, तुमको अर्पण प्राणात्मा भी। तोरे जैसा कौन है प्रेमी, ना मिलेगा तुमसा कोई। भेड़ हूँ मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चरा। भेड़ हूँ मैं तू है गडरिया, आत्मा से मुझको चरा। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। सारे मिलकर जय जय गाए, तेरे आगे शीश झुकाए। सारे मिलकर जय जय गाए, तेरे आगे शीश झुकाए। सर्वशक्तिमान है तू, है ना कोई तुझसा प्रभु। सर्वशक्तिमान है तू, ना कोई तुझसा प्रभु। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। तोरे सिवा जाऊं कहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। पाऊं तुझे जाऊं जहाँ, पाऊं तुझे जाऊं जहाँ। यस लॉर्ड, तोरे सिवा जाऊ कहा, पाऊ तुझे जाऊ वहा. आम्ही जिथं कुठं जाईल प्रभू, तू आमच्या सोबत आहे प्रभू. आप हमें कभी ना टालते हैं खुदा. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. वी वर्शिप यू जीसस. तेरी आराधना करते हैं लॉर्ड, तेरे नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड, तेरे नाम की हम महिमा गाते हैं लॉर्ड. थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस. धन्यवाद येशुआ. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. आनंद करत आहात का सगळेजण?
आमेन. आणि देव खुश आहे, तुम्ही त्याची स्तुती आराधना करतात आहे आणि त्याच्या सानिध्यामध्ये तुम्ही या ठिकाणी आहे. आणि आज बरेच लोक, जगाचे लोक आहेत, ते आज प्रत्येक वाईट गोष्टी करत आहे, पण तुम्ही आणि मी धन्य आहोत की आज आपण त्याच्या सानिध्यामध्ये आनंद करत आहोत आणि त्याचं नाव आपण उंच करत आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाने आपल्याला नवीन वर्ष दिलेलं आहे, सर्व गोष्टी आपल्याला दिल्या आहे, आपण चालतोय बोलतोय केवळ त्याची दया आहे आणि त्याच्या दयेने आपण आज जिवंत आहोत. प्रेज द लॉर्ड. तर अशा देवाला आपल्याला काय मानायला पाहिजे? क्या मानना चाहिए? आभार मानला पाहिजे. आभारला हिंदी में क्या बोलते हैं? शुक्रिया. प्रेज द लॉर्ड. क्या बोलते हैं? आणि देव आपल्या जीवनमध्ये आला, देवाने आपल्याला सत्य सांगितलं आणि प्रत्येक बंधनातून त्याने आपल्याला काय केलं आहे? मुक्त केलेलं आहे. आणि अशा देवासाठी अपने को क्या मानना चाहिए? शुक्रिया बोलना चाहिए. क्या बोलना चाहिए? क्यों ना इस गीत को गाएंगे, शुक्रिया. कितने जन मेरे पीछे बोलने के लिए तैयार है? J-E-S-U-S. Jesus, Jesus. Jesus, Jesus, J-E-S-U-S. J-E-S-U-S, Jesus, Jesus. Jesus, 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 Jesus. Jesus, Yeshu, Yeshu, Yeshu. Yeshu. तालियों का आवाज. हे तू मेरे जीवन में ऐसे आया, जैसे बिछड़े हुए साथी को फिर से पाया. हे सूरत था मेरा जीवन, सूर्य थी मेरी कहानी. हे आने से तेरी मिल गई मुझे नई जिंदगानी. हे दिल में है तू, सांसों में तू, धड़कन में मेरे बस है तू ही तू. मेरे लिए तूने जो किया बस इतना कहता. क्या कहेंगे? शुक्रिया, 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 शुक्रिया तेरा, शुक्रिया. अपने पंखों तले तू मुझको छुपाता, आँखों की पुतली जैसे सुरक्षा देता. हे तू ही मेरा गढ़ है, तू मेरा छिपने का स्थान. तू ही मेरा प्रभु, तू मेरा है शरण स्थान. तू ही मेरी मंजिल है, तू ही मेरी है कहानी. हाथों में तेरे है मेरी सारी जिंदगानी.
योग्य है शुक्रिया कहने के लिए। चाहे मैं घुर अंधकार से होकर भी चलूं, तो भी किसी हानि से मैं ना डरूं। हे तेरे सोते और लाठी से शांति मिलती है। तू ही मेरा चरवा, मुझे कोई घटी नहीं है। सब मिलकर तू ही मेरी मंजिल है, तू ही मेरी वह कहानी। तेरे हाथों में तेरे है मेरी सारी जिंदगानी। जैसा तू चाहे वैसा मुझे तू बना दे। तेरी ही मर्जी जीवन में पूरी हो जाए। दिल में है तू, सांसों में तू, धड़कन में मेरे बसे तू ही तू। मेरे लिए तूने जो किया बस इतना कहता, क्या कहेंगे? शुक्रिया 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 तेरा। शुक्रिया 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 तेरा। शुक्रिया। यस लॉर्ड, आज इस सुबह हम आपको शुक्रिया कहते हैं। थैंक यू लॉर्ड। क्यों ना हम अपने आंखों को बंद कर कर उस खुदा की ओर ध्यान लगाएंगे। कारण आपण प्रत्येक जण आपले नेत्र बंद करून आपण देवाच्या सन्निधात जाणार आहोत. मेरी हर चाहत को पूरा तूने है किया यीशुआ। आशाएं मेरी संपूर्ण हो गई तुझ में यीशुआ। मेरी हर चाहत को पूरा
मुझसे बड़े आश्चर्य कामों से तूने बना दी। हर एक कमी में कठिनाइयों में सब उजड़ा लगे हैं, पर तेरे हाथ की परछाई कभी ना हटेगी। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ। मेरी हर चाहत को पूरा तूने किया यीशुआ। संपूर्ण हो गई तुझमें यीशुआ। धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ तेरा, धन्यवाद यीशुआ तेरा, यस लॉर्ड, इस सुबह हम आपको धन्यवाद देते हैं, हम आपकी आराधना करते हैं, हम आपके नाम को ऊंचा उठाते हैं लॉर्ड। शतेस तेरा बराबर बात दोरिया ना 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 मान दे, तेरी आराधना करते हैं प्रभू। आम्ही तुला धन्यवाद देतो, तुला स्तुती करतो, तुला उंच करतो प्रभा। झालेली स्तुती आराधना तू आशीर्वादित केली त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। तू आमचं ओटांचं फळ मान्य केलंस त्याबद्दल तुला धन्यवाद देतो प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवडण्याखाली घेतो प्रभा। जे लोक येत आहे प्रत्येकाचे मार्ग तू ख्रिस्त येशूमध्ये मोकळे कर प्रभा। सर्व त्यांच्या मार्गात येणारे अडखळण बंधन आम्ही बांधून उद्धस्त करतो येशूच्या नावाने। प्रत्येकाचे मार्ग तू ख्रिस्त येशूमध्ये मोकळे कर प्रभा। इथून पुढची वेळ तुझ्या रक्ताच्या आवडण्याखाली घेत ही प्रार्थना नासरत कर येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक आमेन। कारण टाळ्या वाजून आपण देवाला धन्यवाद देऊया। आपण प्रत्येक जण आपल्या जागेवर बसूया। इथून पुढच्या वेळेसाठी आपल्यामध्ये आराधना दिदी आहे ती चालवेल। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। सर्वजण आहेत का या ठिकाणी? प्रेज द लॉर्ड। आणि खरोखर त्या देवाला आपण धन्यवाद दिला पाहिजे की 2025 मध्ये आपण पदार्पण केलेलं आहे आणि निश्चितच 2025 आपल्या प्रत्येकासाठी आशीर्वादाचा आहे, कारण आपला जिवंत देव आपल्या बरोबर आहे। आणि देवाचं वचन सांगतं की त्याची दया प्रत्येक दिवशी आपल्यावरती नवीन होते आणि आज त्याची दया आपल्या प्रत्येकावरती नवीन झालेली आहे। म्हणून का नाही अशा देवाला आपण टाळ्या वाजून धन्यवाद देऊया, त्याचे आभार चा दिवस त्याने आपल्याला दाखवलेला आहे। प्रेज द लॉर्ड। तर आपल्या काही सूचना आहेत। शनिवारची आरोग्य सभा सायंकाळी ठीक 7:30 वाजता याच ठिकाणी होईल। तर नवीन वर्षापासून आपण देखील नवीन निश्चय करूया, निर्णय करूया, देवाच्या राज्यामध्ये येऊयात आपण, कारण देवाचं वचन आपल्याला आलेलं आहे की आपल्याला जास्तीत जास्त वेळ देवाच्या सानिध्यामध्ये घालवायचा आहे। आणि जो कोणी तसं करणार आहे देव त्याचं संरक्षण करणार आहे प्रत्येक परिस्थितीमध्ये। म्हणून जर तुम्हाला शक्य असेल शनिवारी आरोग्य सभेला येण्यासाठी तर तुम्ही या ठिकाणी या। निश्चितच देवबापाचा अद्भुत सामर्थ्य, अद्भुत अभिषेक या ठिकाणी असतो आणि वचनाद्वारे देवबाप भेट घेतो, वेगवेगळ्या वचनाद्वारे देव आमच्याशी बोलत आहे। म्हणून तुम्ही देखील या आणि देवबाप तुम्हाला आशीर्वादित करेल। आणि आपण नवीन लोकांना देखील घेऊन येऊया, नवीन वर्षामध्ये आपण अनेक आत्मदेवाच्या राज्यामध्ये घेऊन येऊयात। त्याचप्रमाणे आपलं रविवारचं चर्च सकाळी ठीक 10:30 वाजता या ठिकाणी होणार आहे। तर आपण प्रत्येकजण नवीन वर्षापासून नवीन, जसं की मी प्रत्येक वेळेला बोलत आहे, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तसं आपण देखील आपल्या जीवनामध्ये नवीन बदल करूयात, आपण आपल्या जीवनामध्ये चेंजेस करूयात
आणि आपण देवाला कालच आपल्याला देवाचं वचन आलेलं आहे 2025 साठी की आपल्याला आपलं जीवन जे आहे ते देवाला समर्पण करायचं आहे. आणि समर्पणाचं पहिलं कार्य आहे देवाला प्रथम स्थान देणं. आणि देवाला प्रथम स्थान देणं म्हणजे देवाच्या मंदिरामध्ये लवकर आणि वेळेवर येणं. म्हणून आपण प्रत्येकजण स्वतःला शिस्त लावून घेऊया. नवीन वर्षामध्ये आपण प्रत्येकजण वेळेचं पालन करूया आणि शब्बा दिवस पवित्रपणे पाळूया. आणि निश्चितच तुम्ही असं केल्यानंतर तुम्ही पाहताल देव तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं वचन सांगतं जो कोणी शब्बात अपवित्र करतो त्याला आशीर्वाद मिळत नाही तर त्याला शाप मिळतात. पण जो कोणी शब्बात दिवस काटेकोरपणे पवित्रपणे पाळतो तर त्याला देव आशीर्वाद करणारा आहे. आणि म्हणून आपण प्रत्येकजण शब्बात दिवशी वेळेवर या ठिकाणी एकत्र येणार आहोत. आणि आपण या रविवारी फराळ संडे करणार आहोत. तर मला असं वाटतं प्रत्येकाने फराळ केला असेल आणि जर केला नसेल तर आपल्याकडे 3-4 दिवस आहेत तर आपण फराळ करणार आहोत. आणि आपण या ठिकाणी येऊन एकत्र गेट टुगेदर करणार आहोत आणि देवाच्या सानिध्यामध्ये आपण आनंद करणार आहोत. तर काय आणायचं आहे नेक्स्ट संडेला? फराळ आपल्याला प्रत्येकाला घेऊन यायचा आहे आणि आपण सर्वजण या ठिकाणी एन्जॉय करणार आहोत. प्रेज द लॉर्ड. तर सूचना संपलेल्या आहेत. ही वेळ आहे देवाच्या वचनाची आणि निश्चितच देवबापास आपल्या प्रत्येकाशी बोलणार आहे. म्हणून देवाचे सेवक पुढे येत असताना आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. प्रेज द लॉर्ड. जोर से टाळी देवासाठी. टाळी 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 द्याव तुम्ही टाळी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यहोशाचं पुस्तक पहिला अध्याय आणि पहिल्या वचनापासून 1 ते 8 वचन आपण नीट लक्षपूर्वक ऐकणार आहोत. आणि मी तुम्हाला आता सांगतो की पूर्वीच्या गोष्टीची आम्ही आठवण करणार नाहीये. ऐकूया. हा नीट लक्ष द्या. परमेश्वराचा सेवक मोशे हा ह्याच्या मृत्यूनंतर. हालेलुया. मृत्यू एक जुनी गोष्ट आहे. लक्ष देऊन एकाने समजून घ्या. मृत्यू संपला आहे. हालेलुया. एखाद्याच्या घरामध्ये मृत्यू झाला आहे तर तो ते घेऊन बसणार नाही, कारण त्याला आपलं जीवन पुढं घेऊन जायचं आहे. हालेलुया. आणि आम्ही ते गोष्टी सोडून देऊन आम्हाला नवीन गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. आता जुन्या 2024 मध्ये जे तुमच्यासाठी चांगलं घडलं वाईट घडलं ते तुम्हाला सोडायचं आहे. हालेलुया. तुमच्या बाजू व्यक्तीला संदेश द्या, जुन्या गोष्टी सोडून दे. जुन्या गोष्टी, तुझा नवरा असं बोलला, तुझी बायको अशी बोलली, तुझी सून अशी बोलली, तुझे हे बोललं ते बोललं हे बोललं, 24ला पण तेच बोललं, मग 25ला पण तेच बोलणार, 26ला पण तेच बोलला, मग याचं काय आहे की नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि काही लोकांचा टाइमपास होत नाही म्हणून त्या जुन्या गोष्टीतून काढतात. काहीतरी खोड्या काढल्या पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण त्याने आम्हाला आशीर्वाद मिळत नाही. लक्ष देऊ नका की आम्हाला हे हास्य वाटतं पण हे हास्य सिरियसली आहे. जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये पहिली गोष्ट काल आम्ही शिकलो की समर्पण करणं. समर्पण केल्यानंतर देवामध्ये आम्हाला चालायचं आहे. हालेलुया. आमेन. एखादा व्यक्ती पाप करत आहे तो पापामध्ये चालतो. मग तो काही करू शकतो, खून करू शकतो, व्यसन करू शकतो, वाईट गोष्टी करू शकतो, व्यभिचार करू शकतो. त्याला पापात चालण्याचा ऑन एंडिंग आहे. हालेलुया. पण एखादा व्यक्ती देवामध्ये आला तर आम्हाला देवात चालायचं आहे. लोक म्हणतात की देवासारखा माणूस आहे. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो आज आम्हाला जुन्या गोष्टी सोडायच्या म्हणजे काय नेमकं सोडायचं आहे ते आपण पाहणार आहोत. वाचूया. ऐका. हा. मोशेचा मदतनीस हा नूनाचा मुलगा यहोशवा हा याला परमेश्वराने सांगितले की माझा सेवक मोशे मृत्यू पावला आहे. आता परमेश्वर त्याला म्हणतो की माझा सेवक मृत्यू संपलाय, त्याचं जीवन संपलाय. पूर्वीच्या गोष्टी संपल्यात. आता नवीन गोष्टीकडे लक्ष द्या. लक्ष देऊ नका. समजून घ्या. हा मोशे असा होता की ज्याच्याद्वारे देवाने समुद्र दुभागला, अद्भुत चमत्कार केले. पण देव त्याच्यात राहिला नाहीये. देवाला नवीन गोष्ट करायच्या तुमच्या जीवनामध्ये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊ नका. समजू का. देवाला या 2025 मध्ये नवीन चमत्कार करायचे की जे तुमच्या डोळ्यांना विश्वास बसणार नाही आणि कानांना देखील विश्वास बसणार नाही. आमेन. हालेलुया. आणि म्हणून काय करायचं आहे की आम्हाला देव काय म्हणतो, योशा ऐक, माझा सेवक मोशे आता मेलाय. आता त्याची चिंता करत बसणं फायद्याचं नाही.
तुम्हाला जर चिंता काढायची आहे तर चिंता कुठून येते? तर चिंता आम्ही जुन्या गोष्टी आठवत बसलो तर चिंता येते. माझा नवरा कसा वागला, माझी बायको कशी वागली, माझी सून कशी वागली, माझं हे कसं वागलं आणि तुम्ही इथं वेगळे वागतात. हालेलुया. आता ह्या सर्व गोष्टी सोडा. सगळ्यांनी म्हणा, ह्या सर्व गोष्टी सोडा. आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्ही कपडे नवीन घातलाय म्हणून तुम्ही नवीन नाही झालाय. तुम्हाला काय म्हणतात, तू नवीन दिसत नाही पण तुझ्या अंगावरचे कपडे नवीन आहेत. पण तू आहे तसाच आहे, तुझे डोळे तसंच आहे, तुझे कान तसेच आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज हा ड्रेस मी घातलाय, उद्या तुम्ही घातला, अरे हा काल घातला होता ना, संपला विषय, जुना झाला. आमेन. आणि मग काय करायचं आम्हाला? नवीन, म्हणजे तुम्ही जाऊन पुन्हा नवीन साडी घेऊ नका. पास्टर बोलले हालेलुया, तसं करायचं नाही. एक तुम्हाला एक्झाम्पल मी सांगत आहे, एक उदाहरण तुम्हाला सांगत आहे आणि त्या उदाहरणाकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. ऐका. माझा तर आता उठ, यांना हा अर्थात इस्रायल लोकांना जो देश मी देत आहे, जे नवीन वर्ष मी देत आहे, देश म्हणजे नवीन वर्ष 2025 तुम्हाला मी देत आहे, त्यात तू या सर्व लोकांसहित ही यार्देन ओलांडून जा. यार्देन ओलांडून जा. यार्देनच्या ओलांडून जा. तुम्हाला आता 2024 ओलांडून जायचं आहे. कारण यार्देनकडे मी जुन्या गोष्टी बोलणार आहे. यार्देनकडे मी जुन्या गोष्टी खोकत बसणार आहे. यार्देन म्हणजे माझा जुना आजार असणार आहे, माझी जुनी समस्या असणार आहे, माझं सर्व टेन्शनचं काम असणार आहे. पण जर तू यार्देन ओलांडतो तर तुझ्यासाठी नवीन गोष्टी असणार आहे. सांगणे मला, यार्देन ओलांडणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बघा, प्रभू या ठिकाणी काहीतरी सांगत आहे, तुला यार्देनला ओलांडायचं आहे. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी म्हणा, मला यार्देनला ओलांडायचं आहे, पलीकडे जायचं आहे. आमेन. इथं जाऊ, इथं लक्ष द्या, त्याला काय डान्स करायचा करू द्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. नाही तर मला त्याच्यासारखा डान्स करावा लागेल, मग तुम्ही पण माझ्याकडे लक्ष द्याल. तसं करू नका. ऐका, वाचा. मी मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी. आता लक्ष देऊ नका, समजून घ्या. यार्देन ओलांडल्यानंतर, जुना स्वभाव टाकल्यानंतर, खडूस हुसू सोडल्यानंतर, ज्या ज्या ठिकाणी तुमचे पाऊल पडेल, ज्या ज्या ठिकाणी तुला आशीर्वाद मिळेल, म्हणजे पाऊल पडल्यानंतर तुला आशीर्वाद मिळणार आहे. हालेलुया. आता तुम्हाला तुमच्या मनोवृत्तीमध्ये नवीन व्हायचं आहे. सगळ्यांनी मला माझ्या मेंटॅलिटीमध्ये, मनोवृत्तीमध्ये नवीन व्हायचं आहे. जसा तू दिसतो तोच कलर असणार आहे. हालेलुया. सकाळी फाउंडेशन लावलं, संध्याकाळी उतरून जाणार आहे. हालेलुया. कलर तोच राहणार आहे, काहीच फरक होणार नाही. हालेलुया. आता 2 तासानंतर तुम्ही खऱ्या रूपात मला दिसणार आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमची लिपस्टिक हळूहळू कलर जाणार. हालेलुया. आमेन. कुणीच आमेन म्हणत नाही. आमेन. दत्ता आंटीनी गजरा लावलाय, तो आता फुललेला आहे, पण काही काळानंतर तो ब्राऊन आणि सुकलेला मुकलेला होणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे ज्या दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या लयास जाणाऱ्या आहेत. आमेन. पण जो व्यक्ती दिसत नाही तो सर्व काळ तुमच्या बरोबर राहणार आहे. आम्हाला कुठला देव हवा आहे की जो दिसत नाही पण आमच्या जीवनात आशीर्वाद घेऊन येतो, आमच्यासाठी आरोग्य घेऊन येतो, आमच्यासाठी शांती घेऊन येतो. ऐका. ते ठिकाण मी तुम्हाला दिले आहे. आता बघा, या ठिकाणी ज्या वेळेस तुम्ही यार्देन ओलांडताय, तुम्ही तुमच्या सर्व जुन्या गोष्टी सोडताय, यार्देन ओलांडून तुम्ही जाताय, तर त्यावेळेस तुम्ही देव का म्हणतो, ज्या ज्या ठिकाणी तू पाऊल ठेवशील ते ठिकाण मी तुला देईल. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता आम्हाला यार्देन ओलांडण्याची गरज नाही.
आम्हाला आमच्या स्वभावाला तिथंच टाकण्याची गरज आहे. ज्यावेळेस आंधळा बारथमय त्याला दृष्टी हवी होते, तर आंधळा बारथमय पहिल्याने काय केलंय, आपलं भीक मागण्याचं जे साहित्य आहे, कटोरा आहे, तिथंच सोडून गेला. आपले जुने वस्त्र तिथंच टाकलं आणि जो येशू आमच्या जीवनामध्ये नवीन गोष्टी करणार आहे तो त्याच्याकडे जातो. प्रियानो, हालेलुया. तुमच्या बाजूच्या व्यक्तीला सांगा की आता जुन्या गोष्टी सोडून दे. बघा ना, किती आवाजच कमी आहे, त्यांना जुन्या गोष्टी आवडतात आहे. मोठ्याने म्हणा, जुन्या गोष्टी सोडून दे. सोडून दे रे, सोडून दे. जुन्या गोष्टी सोडून दे. नाही सोडलं तर देव मोडून टाकल. हा, आहे की नाही? देव चांगला आहे. ऐका. हा, रान व हा लबानोन हा, रान लबानो. आता हे आपल्याला फक्त उदाहरण दाखलंय. पुढं पाहूया. हा, यापासून हा, महानद फरात पर्यंतचा हित्ती हा, यांचा सर्व देश हा, व मावळतीकडे हा, महासमुद्रापर्यंतचा प्रदेश तुमचा होईल. तुमचा होईल. तुमचे आशीर्वाद देव देत आहे. यार्देन ओलांडायची आहे. यार्देन हे दर्शक जुनं वर्ष आहे. आज आम्ही जुनं वर्ष सोडलं आहे. बघा, लक्ष देऊ नका, समजून घ्या. देवानी हे जे सूर्य आणि चंद्र तारे बनवलेले आहे ते सकाळी उगवतात, रात्री मावळतात. देव नवीन नवीन गोष्ट त्याच्या निसर्गाच्या द्वारे करतो. पण आम्ही जुन्या गोष्टी घोकत बसतो. आम्ही जुन्या गोष्टीकडे लक्ष देतो. ते न करता आता आम्हाला नवीन गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. मनोवृत्तीमध्ये नवीन झालं पाहिजे. हालेलुया. आमच्या घरामध्ये एकसारखी तीच कॅसेट नाही लागली पाहिजे. हालेलुया. काही लोकांना तेच गाणं आवडतं, मग ते काय करतात, तीच गाणं लावतात. रोज सकाळी तेच, रोज सकाळी तेच, रोज सकाळी तेच. हालेलुया. नवीन गाणे पण आलेत. पिक्चरचे गाणे नाही सांगत, देवाचे गाणे सांगतो. आमेन. हालेलुया. काही पत्नी म्हणतात की हा माणसाचा स्वभाव असाच आहे, कधी बदलेल. काही पती म्हणतात ही अशीच आहे. आता पतीला बरं वाटलं, हा आपल्या बाजूने कोणतरी बोलतोय. हालेलुया. हा, असाच आहे. पण कधी बदललं माहिती का, आपल्या मनोवृत्तीत बदल केला पाहिजे. हालेलुया. तुम्ही सकाळी विचार करता की मला आज हे काम करायचंय आणि त्याप्रमाणे तुम्ही वागायला जाता, त्याप्रमाणे तुम्ही कृती करता. प्रियानो, आमेन. आणि म्हणून आम्हाला जर सकाळी चांगलं वागायचं आहे सकाळपासून, तर आम्हाला काय करायचं आहे, देवाच्या वचनात राहायचं आहे. आमेन. हा, ऐका. हा, तुझ्या आयुष्यात हा, तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. आता या ठिकाणी ऐकून घ्या आणि समजून घ्या. या ठिकाणी ऐकून घ्या आणि समजून घ्या. 2 मिनिटं. हा, वाच. तुझ्या आयुष्यात हा, तुझ्या पुढे कोणाचाही टिकाव लागणार नाही. तर या ठिकाणी प्रियांनो, तुझ्या आयुष्यात तुझ्यासमोर कुणाचा टिकाव लागणार नाहीये. तुमचे शत्रू तुमच्यासारखे दिसणारे नाहीये. तुझ्या समोर कुणाचा टिकाव लागणार नाही म्हणजे काय, लक्ष देण्याकडे समजून घ्या. तुझ्याकडे आजार आले, ते आजार पडून जातील. समस्या आली, टेन्शन आलं, तर त्या तुमच्या समोर त्याचा टिकाव लागणार नाही. कारण तुम्ही काय केलंय, आतापासून ठरवलं आहे की मी मनोवृत्तीत नवा झालो आहे. मी यार्देन दुभागली आहे. मी यार्देन पलीकडे गेलोय. येशू ख्रिस्त मध्ये चला आपण पलीकडे जाऊ. पण जाताना वादळ आलेलं आहे, जाताना सर्व काही त्रस्त झालेलं आहे, जाताना मरण्याची परिस्थिती झालेली आहे. पण ज्यावेळेस यार्देन ओलांडली, देवापाणी चमत्कार केलेला आहे. तुमच्या जीवनामध्ये 2025 मध्ये चमत्कार पाहिजे तर आम्हाला यार्देन ओलांडणं गरजेचं आहे. यार्देन हे जुनं वर्ष आहे आणि ओलांडणं म्हणजे हे नवीन वर्ष. देव तुम्हाला आशीर्वादाचं देत आहे. प्रियानो, मोठ्याने ग्लोरी टू जीसस. आमेन. हो राबाबा शिकारी आलाबा. प्रियानो, आज इथून कोणीच रिकामं जाणार नाही. आज आशीर्वादित तुम्ही होणार आहे. हा, पुढं. जसा मोशे बरोबर मी होतो, आता लक्ष देऊ नका. जसा मी माझ्या सेवक मोशे बरोबर होतो, तसा तुझ्या बरोबर ही मी असेन. मंडळी नीट लक्ष पुरवा का. आज इथं जमलेलं लहानापासून थोरापर्यंत देव म्हणतो मी तुझ्या बरोबर असेल.
कधी ज्यावेळेस मी माझ्या मनोवृत्तीत मी बदल करणार आहे, माझ्या स्वभावात बदल करणार आहे, माझ्या वागण्यात मी बदल करणार आहे, माझ्या आचरणात मी बदल करणार आहे, आणि ज्यावेळेस बदल घडतो त्यावेळेस देव जो तुमचा सार्वकालिक देव आहे तुमच्या आशीर्वादामध्ये बदल करायला सुरुवात करतो. सांग मला बदललं पाहिजे. हालेलुया. काय म्हणताय? काय बोलला आता? मला बदललं पाहिजे. मी हे ऐकलं. प्रेज द लॉर्ड. हा देव त्याच्या वचनाने आम्हाला बदलत आहे. आमेन. काही लोकांना कळतंय का नाही कळत? कळतंय ना? समझ में आ रहा है क्या? क्या समझ से बाहर जा रहा है? हालेलुया. समझ किधर करने का है? इधर तुमच्या डोक्यात आम्हाला हे देवाचं वचन घ्यायचं आहे. इथून तुम्ही ठरवता की मी काय आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देऊन ऐका. मेंदूमध्ये अशी काही गोष्ट, तुमच्या मेंदूला सिग्नल देण्यासाठी काहीतरी एक चिप बसवलेली आहे. जोपर्यंत तो सिग्नल देईल तुमचा मेंदू चांगला काम करेल. हालेलुया. एखादा वेडा माणूस कसा फरतो? हा लहान लेकरासारखं. त्याला मेंदूला सिग्नल मिळत नाहीये. हालेलुया. आणि म्हणून आमच्या मेंदूला सिग्नल देण्यासाठी देवाचं वचन आहे. तो योग्य तुम्हाला मार्ग दाखवेल. आमेन. या ठिकाणी सांगितलं की तुझ्या समोर कुणाचा टिकाव लागणार नाही. हालेलुया. आजार आले तुमच्या दाराकडे येतील आणि पाहून निघून जातील, कारण तो आजार म्हणाल हे नवीन वर्षामध्ये देवाच्या वचनानुसार चालत आहे. यांनी मला समर्पण केलेलं आहे. यांना मी स्पर्श करू शकत नाही, यांना मी आजारी पाडू शकत नाही, यांना मी कर्जात आणू शकत नाही, यांच्या घरामध्ये मी भांडण लावू शकत नाही, यांच्या घरामध्ये मी व्यसन आणू शकत नाही, यांच्या घरामध्ये मी वाईट गोष्टी आणू शकत नाही, कारण यांनी यार्देन दुभागली आहे, कारण यार्देन ओलांडली आहे. आता यांच्या घरामध्ये देव चांगले चांगले कृत्य करत आहे. यांचे लेकरं आशीर्वादित चालले आहे. यांच्या घरातील सुना जे काही कोणी आहे त्यांना आशीर्वाद मिळत आहे. तुमचा हॉस्पिटलमध्ये पैसा जाणार नाही. हालेलुया. तुमचा पैसा लोकांना, गरिबांना मदत करायला तुमच्याकडे कमी पडणार नाही. जितकं तुम्ही द्याल ना तितकं तुम्हाला देव देईल. देव देताना त्याला कमी पडतं का? मग तुम्ही कोण आहे? जितक्याने त्याचा स्वीकार केला तितक्याने त्याने देवाचा लेकरू होण्याचा अधिकार दिलेला आहे. म्हणा मी देवाचं लेकरू आहे, मी देवाची मुलगी आहे, मी देवाचं मूल आहे. हालेलुया. जसा बाप आपल्या मुलाची काळजी घेतो, जशी आई आपल्या मुलाची काळजी घेते, तसा जिवंत बाप ज्याने त्या आईच्या उदरात तुम्हाला ठेवलं तो तुमची काळजी घेणारा आहे. आईच्या उदरात असताना तुम्ही कितीही उशिरा आलात, कुठल्याही वयात आला, देवाने तुम्हाला निवडलेला आहे. प्रियाला कितीही देवापासून आम्ही पळालो तरी देव आम्हाला सोडणार नाही. तो असा देव आहे कारण त्याने तुम्हाला जन्म दिलेला आहे. आमेन. हा ऐका. हा मी तुला सोडून जाणार नाही. अरे वा वा. सगळ्यांनी म्हणा अरे वा 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 वा. देव मला सोडणार नाही. एखादा व्यक्ती तुम्हाला सोडून गेला, निराश होऊ नका. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव सोडणार नाहीये. हालेलुया. जगातील व्यक्ती सोडून जाणार आहेत पण देव कधी सोडून जाणार नाहीये. मी काही असे अनाथ लेकरं बाळ ज्यांना कचरकुंडीत टाकलेलं आहे, आई वडिलांनी सोडून टाकलंय, पण कुणीतरी अनाथ आश्रमामध्ये त्याचं संगोपन केलेलं आहे. याचा अर्थ देव त्याच्या बरोबर आहे. तोच देव जो अनाथांना सांभाळतो, जो विधवेंचा कैवारी आहे, जो गरिबांचा कैवारी आहे, तो अशा देवाचे तुम्ही लेकरं आहात. तो म्हणतो फक्त यार्देन ओलांड बघ, मी तुझ्यासाठी 2025, 26, 27 मी चमत्कार केल्याशिवाय राहणार नाही. जे चमत्कार मी मोशेच्या द्वारे केले ते चमत्कार मी या मंडळीच्या द्वारे करेल, असा सेनाधीश परमेश्वर म्हणतो. आमेन. तुम्ही ऐकताय? आमेन. वाचा. हालेलुया. व तुला टाकणार नाही, तुला टाकून देणार नाही. हा पुढं. खंबीर हो, खंबीर हो, हिम्मत धर, हिम्मत धर, कारण जो देश या लोकांच्या हे नवीन वर्ष 2025 तुला दे आहे. पूर्वजांना देण्याची शपथ मी देवाने तुम्हाला शपथ दिली आहे. हालेलुया. देव त्याची शपथ घेऊन सांगतो आज की मी तुम्हाला आशीर्वाद देईल.
तुम्ही जर आज यार्देन ओलांडत आहात, तुम्ही जर जुना स्वभाव टाकत आहात, तर लक्ष देऊन ऐका, देव काही लोकांचा बिझनेस बदलत आहे. पहिला बिझनेस चुकीचा नाही असं म्हणत नाही, पण देव तुझी इन्क्रिमेंट लोकांना दाखवल की ज्या येशूवर तू विश्वास ठेवला, ज्या येशूसाठी तुझा स्वभाव तू टाकलेला आहे, तुझं रुसणं फुगणं टाकलेलं आहे, बघ मी तुला उन्नती आणि उन्नती आणि उन्नतीकडे घेऊन जाईल. तुम्ही लोकांनी येशूचा स्वीकार केलेला आहे, पण येशूला कुठला स्वभाव पाहिजे की ज्या स्वभावामध्ये नवीन गोष्टी नेहमी चाललेल्या आहेत. एखादा व्यक्ती जुन्या गोष्टी सांगतो, अरे गप, जुन्या गोष्टी बंद कर, नवीन गोष्टी चालू कर. मन माझा नवरा चांगला आहे, मन माझी बायको चांगली आहे, मन माझे लेकरं चांगले आहे, जरी ते पीत आहे, जरी ते भांडणं करत आहे, तुमच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. नाही माझा नवरा बदलणार आहे, ना माझी बायको बदलणार आहे, ना माझी परिस्थिती बदलणार आहे, ना माझा लेकरा जो लेकरू नाही तर चांगला शिकण्यास आहे. बोलत जा, कारण तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. आमेन. हालेलुया, हालेलुया. आज वचन में सामर्थ है. मुझे मालूम है सबके चेहरे फूल गए. हालेलुया. जब आए थे तो सुन थे. अरे खाली बोलतो, सुन आडनाम नाही आहे, सुनते. हालेलुया. पण देवाचं वचन अग्नी खडकाला पडून तुकडे तुकड्या करणाऱ्या हातोड्या सारखं आहे. देवाचं वचन तुम्हाला बदलणार आहे. देवाचं वचन तुमची हित करणार आहे. देवाचं वचन तुम्हाला 2025 मध्ये नवीन आशा देणार आहे. आणि येशू ही आशा आहे, येशू ही सब कुछ आहे. येशू तुमच्या जीवनामध्ये एक नवीन बदल करत आहे. यार्देन ओलांडला, यार्देन ओलांडला. हालेलुया. सगळे म्हणे ओलांडणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि जे ओलांडत नाहीये ते जुन्या घरामध्ये कोलांट्या एवढ्या खात बसतात. आमेन. पण जे ओलांडतात ते कोलांट्या खात नाही. हालेलुया. ते आशीर्वादामध्ये चालतात, ते आरोग्यात चालतात, ते समृद्धीमध्ये चालतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लक्ष देण्याकडे समजून घ्या, ज्या गोष्टीसाठी तुम्ही संघर्ष करत होतात, पैशासाठी संघर्ष करत होतात, हो तुम्ही ब्लेसिंगसाठी संघर्ष करत होता, पण 2025 यार्देन दुभागत आहे, यार्देन ओलांडत आहे. जर तुम्ही तुमचा स्वभाव आम्ही संघर्ष का करतो, आम्ही संघर्ष का करतो, कारण आमच्या जुन्या गोष्टीला आम्ही पकडून ठेवलेलं आहे. आज ते येशूच्या नावात तुम्ही स्वतः धमका, प्रभू तुझा स्वभाव, तुझी चित्तवृत्ती माझ्या ठाई होऊ दे, कारण मला माझ्या लेकरांचं, माझ्या पत्नीचं, माझ्या पतीचं, माझ्या घराचं, माझ्या नोकरीचं, माझ्या बिझनेसचं मला हित पाहिजे. आणि हित कधी होणार आहे, ज्या वेळेस मी यार्देन ओलांडतो, माझा स्वभाव मी बदलतो, माझी मनोवृत्ती बदलतो, तर देव त्याच्या स्वर्गातून तुम्हाला आशीर्वाद द्यायला सुरुवात करतो. ज्याला पटलं त्याला म्हणा आमेन. जबरदस्ती बोलून घेतो. आमेन. स्वतःला बदला, स्वतःला म्हणा बदला. हालेलुया. स्वतःला म्हणा बदला, स्वतःला म्हणा बदला. बदला घेऊ नका, आता बदला. तुम्ही म्हणा पाळक बदला. प्रेज द लॉर्ड. बाजूच्या कसं काय, बरं आहे का तुम्ही? बघा, असं केल्यानंतर आम्ही आनंदित राहतो आणि घरामध्ये ते वातावरण. हालेलुया. कामामध्ये काय होऊ द्या, तुमचं कामामध्ये काही होऊ द्या, पण घरी आल्यानंतर जो सकाळी चेहरा घेऊन आला तो सकाळी संध्याकाळी पण चेहरा तसाच घेऊन यायचा. कामामध्ये बॉस असा बोलला, हे काम असं झालं, लय थकलोय, मग घरात आल्यानंतर तोच थकवा, तोच रुसवा, तोच फुगवा. मग 2024च असणार आहे, तुमच्याकडे 25 नसणार. हालेलुया. 2025 कोणासाठी आहे? जे यार्देन ओलांडत आहे. हालेलुया. बदला. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा बदला. हा, तुम्ही बदलापूर ऐकताय, मी बदला म्हणा, बदला. काय बदलाचं दुसरं रूपांतर काय? चेंज युअर लाईफ. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा ऐका. हा, मी त्यांच्या जवळ शपथ वाहिली आहे. अच्छा परत वाच. चला. हा.
खंबीर हो, हा हिम्मत धर. काय म्हणतो देव? कशासाठी खंबीर हो? तुला आशीर्वाद घ्यायचा आहे. हालेलुया. काय घ्यायचं तुला? बघा देव त्यासाठी तुम्हाला खंबीर करतोय. आमेन. तुला मोठ्या मोठ्या गोष्टी मिळणार आहेत. तुला मोठे मोठे घर मिळणार आहेत. जे आमेन नाही म्हटले त्यांना त्याच घरात देव ठेवणार आहे. हा, मोठी मोठी गाडी मिळणार आहे. काय स्वार्थी आहेत रे लोक. हालेलुया. अहो हे जीवन नाहीये आमचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पहिले स्वभाव बदला, देव तुमचे आशीर्वाद बदलेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढं ऐका. हा, कारण जो देश हा ह्या लोकांच्या पूर्वजांना देण्याची शपथ शपथ. आमेन. मी त्यांच्या जवळ वाहिली आहे, आमेन. तो तू यांना वतन म्हणून मिळवून देशील. तू यांना वतन म्हणून काय मिळून देशील. पुढं मात्र तू खंबीर हो तू खंबीर हो, व खूप हिम्मत धर. खूप हिम्मत धर. आणि माझा सेवक मोशे हा ह्याने तुला दिलेले नियमशास्त्र हा आता नियमशास्त्र देवाचं वचन सगळे काळजीपूर्वक पाळ. आता आम्हाला कुठं लक्ष द्यायचं आहे? ज्या वेळेस आम्ही यार्देन ओलांडतोय, ज्या वेळेस आम्ही दुभागतोय, त्यावेळेस आम्हाला आशीर्वाद पाहिजे. आशीर्वाद टिकले पाहिजे. आमचा स्वभाव नवीन झाला पाहिजे. आमचं वागणं नवीन झालं पाहिजे. तर आम्हाला त्यासाठी एक मर्म दिलाय, त्यासाठी एक ऑप्शन दिलाय, देवाचं वचन. हालेलुया. आता नीट लक्षपूर्वक देवाचं वचन काय करायचं ऐका. हा काळजीपूर्वक पाळ. हा ते सोडून उजवी डावीकडे वळू नकोस. उजवी डावीकडे वळणारे 2024 मध्ये आहे आणि डावी उजवीकडे न वळणारे लोक 2025 मध्ये आहे. आमेन. हालेलुया. म्हणा 24 गेलं, 25 आलं. हालेलुया. पुढे ऐका. हा म्हणजे जाशील तिकडे तू यशस्वी अरे होशील. बाप रे. ज्यावेळेस यार्देन ओलांडतो, स्वभाव बदलतो, सर्व गोष्टी बदलतो, एकमेकांसंगती प्रीतीने वागतो, स्वभाव चांगला ठेवतो. प्रियानो, मला देवानी ही गोष्ट रात्री सांगायला लावलं की लोकांना सांग की मला 2025 तुमच्याकडे आशीर्वादित करायचं आहे. मला तुमचं हाड अँड हाड बळकट ठेवायचं आहे. तुम्ही किती काम केलं तुमचं हाड दुखणार नाही, कारण त्याचं वचन माझ्या हाडात सत्व आणि देहाला आरोग्य देणार आहे. आमेन. तुमच्या किडन्या फेल होणार नाही, तुमचं हृदय फेल होणार नाही. तुम्हाला खरं सांगतो, लिहून देतो मी. हालेलुया. कुणाच्या जीवावर उड्या मारतो तर येशूच्या जीवावर उड्या मारून बोलतो. हालेलुया. कारण आकाश पृथ्वी नाहीशी होईल, सर्व काही नाहीशी होईल, पण देवाने दिलेलं अभिवचन कधीच नाहीस होणार नाहीये. तुमची आशा कधीच खुंटणार नाही, तुमचे आशीर्वाद कधीच ढासळणार नाही, तुमचं आरोग्य कधीच ढासळणार नाही. हालेलुया. आम्हाला जायचंय नवीन वर्षामध्ये. नवीन वर्षात चांगली सुरुवात करा, चांगलं वागा, चांगलं बोला, चांगलं एकमेकांसंगती फेलोशिप करा. पहा, तुमचं येणारे वर्ष आशीर्वादाचं असणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुम्ही 2024 सोडलं आहे आणि 2025 सोडलं आणि 26 मध्ये गेला, तर तुम्ही 25 ची आठवण होईल. कारण 25 पण नवीनच असणार आहे, 26 पण नवीन असणार आहे. कारण 25 मध्ये स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी बदललेला आहे. आणि जे लोक बदलतात ते त्यांच्या जीवनामध्ये अद्भुत कृत्य करायला सुरुवात करतो. त्याच्या ठाई मुळीच आधार नसतात, त्याच्याकडे मुळीच टेन्शन नसतात, त्याकडे मुळीच चिंता नसतात, कारण देवाने त्याला चिंता वेळीच जीवन दिलेलं आहे. हालेलुया. तुमच्या आजूबाजूच्या लोकांची इन्क्रीमेंट होणार नाही, पण तुमची इन्क्रीमेंट होणार आहे. तुमचा पगार वाढणार आहे, तुमचं गेलेले आशीर्वाद पुन्हा येणार आहे. कारण बायबल सांगतो, तुझ्या समोर कुणाचा टिकाव लागणार नाही. अपयश तुमच्यासाठी नाहीये. आम्ही अपयशावर पाय ठेवून चालणार आहे, आम्ही अपयशाला तुडून चालणार आहे. कारण आमच्या वाट्याला फक्त यश 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 आणि यश आहे.
कोणी तुतारी वाजवली का काय? मला तसाच आवाज आला. हे आमेन म्हटले का? अरे आमेन वेगळा होता. मस्त. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी एकमेकाकडे बोलून हसा. जबरदस्ती हसलं ना, जबरदस्ती हसू नका. जबरदस्ती हसलं परत आता चांगली स्माइल करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. किती जणांना हसता येतं? दात दाखवा. कसे असू द्या, आतमध्ये गेलेले बाहेर आलेले कसे असू द्या. हालेलुया. अगं पिंकी, तुझी एक्सरसाइज आहे. तुला पळू दे, किती पळवायचं ते. आमेन आमेन आमेन. लेकरं असेच असतात. हालेलुया. आमेन. देवाच्या सानिध्यात आनंद करायचा आहे. वाचूया. हालेलुया. लक्ष द्या. नियमशास्त्राचा हा ग्रंथ. आता लक्ष देऊ नका, समजून घ्या. आता लक्ष देऊ नका, समजून घ्या. लेकराकडे लक्ष देऊ नका, तुमच्याकडे लक्ष द्या. कारण देव तुमचा बाप तुमच्या अगदी बोलत आहे. तुम्ही आता सध्या देवाचे लेकर आहात. हा. नियमशास्त्राचा हा ग्रंथ हा. तुझ्या मुखी सदैव असू दे. आता काय असू दे, तुझ्या तोंडात नेहमी होकारार्थी. चांगलं म्हणा, चांगलं चांगलं. आता एखादा तसं परिस्थिती येणार नाही. एखादा व्यक्ती ऍडमिट झाला, अरे आता कसं होणार, आता कसं होणार, आता कसं होणार. बोलू नका, चांगलं होणार. लवकर बरा होऊन बाहेर येणार. पैसे डॉक्टर म्हटलं 1 आठवडा लागल. आम्ही म्हणायचं नाही, 1 दिवसात डिस्चार्ज मिळेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. डॉक्टर तुम्हाला कोर्स देतात, 5 दिवस हा कोर्स करायचा. हालेलुया. पण येशू ख्रिस्त म्हणतो, या अर्ध्याने ओलांडल. तुला कोर्स करण्याची गरज नाहीये. तू आपोआप तुला आरोग्य मिळेल, आपोआप तुला देवाची शांती मिळेल, आपोआप तुला देवाचा आनंद मिळेल. फक्त ओलांडून तर बघा. आशीर्वाद तुझ्या माग धाव घेतील. आमेन. सब बोलो आमेन आमेन. काय तोंडात काय ठेवायचंय? तोंडात मिश्री ठेवायची नाही, तोंडात तंबाखू ठेवायची नाही. लोकांचं डोकं कधी फिरतं माहिती का? हे बोट काय करतं, त्या मेंदूला लागतं. चांगलं लाईफ दिलंय, कशाला कॅन्सर घेता. हालेलुया. फक्त शारोनला कळालं, तुम्हाला अजिबात कळालं नाही. सगळ्यांनी म्हणा, असं असं करू नका, असं असं पण करू नका. करून करून एवढा खड्डा पडलाय तर. आमेन. हालेलुया. ह्या पूर्वीच्या गोष्टी सोडून द्यायच्यात. आमेन. प्रेज द लॉर्ड. मी जिथं तांबे वस्तीमध्ये सेवा करत होतो, एक सेवकाची आई ती मिस्त्री घातच होती. आणि असेच स्तुतीस्तवन चालले. देवाने सांगितलं की अशी अशी एक स्त्री आहे, ती मिस्त्री घासत आहे. आणि ते मिस्त्री घासून घासून तिचे जे तंबाखूचे कण तिच्या पोटात चाललेले आहे. जर ती तंबाखू सोडणार नाही तर तिला पोटाचा कॅन्सर होऊ शकतो. आणि तिने देवाचं ऐकलं आणि तंबाखू सोडली. त्याच्या अगोदर तिचं पोट खूप दुखत होतं. पोट का दुखत होतं कारण माहीत नव्हतं. गोळ्या घेतल्या कारण माहीत नाही. हालेलुया. इथे एक रेश्मा म्हणून तिचा वडील या ठिकाणी मागच्या शनिवारी कधी आला. देवाने मला प्रकट केलं की त्याच्या किडन्या फेल होण्याची शक्यता आहे. त्याला सांग दारू सोड. मी त्याला पुढं बोलवलं. पुढं बोलवल्यानंतर त्याला विचारलं की तुझे दोन्ही किडन्या या दोन्ही साईडला दुखतात का? मला हो. त्याला माहीत नाही कशामुळे दुखतात. त्याला म्हटलं दारू सोडायची आहे. आणि देवाने त्याला स्पर्श केला आणि आता तो बरा आहे.
हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, जे देव तुम्हाला सोडायला लावतो ते सोडा, कारण फायदा तुमचाच आहे. काही लोक व्यसन सोडतात, सगळं सोडतात, पण स्वभाव सोडत नाही. म्हणून बायबल काय म्हणतं, जे ख्रिस्त येशूमध्ये आहे त्यांचा विकार, त्यांची वासना आणि त्यांचा देह स्वभाव वधस्तंभावर खिळला गेलेला आहे. आज खिळून टाका आणि पुढचे येणारे 25, 26, 27 नेहमी तुमच्या जीवनामध्ये नवीन वर्ष वाटेल प्रियानो. हा, संपलं. सदैव नियमशास्त्राचा हा ग्रंथ हा तुझ्या मुखी सदैव असू दे. पुढं त्यात जे काही लिहिले आहे हा ते तू काळजीपूर्वक पाळ. काय कर. काळजीपूर्वक पाळ. हा म्हणजे आणि आणि रात्रंदिवस त्याचे मनन कर. आम्ही रात्रंदिवस काय म्हणून करतो? चुकीच्या गोष्टी. माझ्यावर जे बितलंय, मला कोणीतरी काय बोललंय, मला कोणीतरी रागावलंय, ते मनन करू नका, सोडून द्या. कारण ही सैतानाची टॅक्ट आहे. तुम्ही जुन्या गोष्टीत असावं, पण देवाची टॅक्ट आहे तुम्ही सोडून द्यावं आणि नवीन गोष्टीमध्ये असावं. स्तोत्र संहिता 45 वचन 1, 1 आणि 2. माझ्या मनात चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. आजपासून माझ्या मनामध्ये चांगल्या विचारांची उकळी फुटली आहे. हालेलुया. बाजारातून दूध आणताना चांगलं दूध आणा. उकळी फुटताना ते नासलं नाही गेलं पाहिजे. हालेलुया. एक उदाहरण सांगतो. म्हणून ज्या वेळेस तुम्ही विचार करताना चांगला विचार करा. पहिल्या गोष्ट स्वतःबद्दल चांगला विचार करा, आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःबद्दल चांगला विचार करता, तुम्ही 100% दुसऱ्याबरोबर चांगला विचार करणार. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, स्वतःबद्दल चांगला विचार करा. हालेलुया. कारण देव तुमच्याबद्दल चांगला विचार करतो, आणि त्याचं काय आहे की तुझ्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते हिताचे आहेत, अनिष्टाचे नाही, भावी तुझे आशा देणारे आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी काही लोकांना पाहिले, त्यांनी त्यांचा स्वभाव बदलला नाहीये. देवाने त्यांना लवकर घेऊन गेला प्रियानो. स्ट्रॉंग बिलिव्हर, प्रीचिंग करणारे, पण स्वभाव बदलला नाही प्रियानो. विश्वासणारे. तुम्ही असं म्हणा की देव बाबरोबर मी आहे आणि देव तुमचं सहन करायला मुळीच नाही प्रियानो. मी काही लोकांना अँटिमेट दिले, स्वभाव बदलला पाहिजे प्रियानो. हालेलुया. नेहमी इतरांसंगती चांगलं वागा, आणि माझ्या संगती तर नेहमी चांगलं वागा. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कारण बघा, मला माहिती, माझ्या घरामध्ये उदाहरण आहेत, मी बाहेरचं घेत नाही. घरामध्ये उदाहरण आहे, त्यांनी त्यांचा स्वभाव बदलला नाहीये, तर त्यांना देवाने लवकर घेऊन गेला प्रिया. कुठे गेले माहित नाही. हालेलुया. पण घेऊन गेला एवढं माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. आमेन. माझा भाऊ देवाच्या घरी गेला. प्रेज द लॉर्ड. बदललं नाही. आमेन. देव, मी सेवक असताना फेवर घेणार नाही. प्रत्येकाच्या ज्या त्याच्या कृत्याप्रमाणे त्याला फळ मिळेल प्रिया. लक्ष देऊन एकाने समजून घ्या प्रिया. बी अलर्ट. 2025 देवाच्या सानिध्यात सापडा. आपल्या मनोवृत्तीत नवे व्हा. आपल्या मनामध्ये चांगल्या विचार उकळी फुटू द्या प्रिया. स्वतःबद्दल, पत्नीबद्दल, घरातील व्यक्तीबद्दल, चर्चबद्दल, सेवकाबद्दल चांगलं विचार करा. आमच्या सेवकाला चांगलं मिळू दे. सेवक, मी तर आत्तापर्यंत तुमच्याबद्दल तुम्हाला गाडी मिळू दे प्रार्थना करत आहे. तुम्हाला चांगलं रो हाऊस मिळू दे प्रार्थना करत आहे. मी माझ्या बाजूने क्लिअर आहे, तुमचं चांगलं व्हावं. तुम्ही तुमच्या बाजूने क्लिअर राहा. तुम्ही स्वतःचं पण चांगलं करा, तुमच्या शेजाऱ्याचं पण चांगलं करा, तुमच्या मंडळीच्या व्यक्तीचं पण चांगलं करा. आणि चांगलं कधी होतं? तुम्ही 2 पैसे दिल्यानंतर नाही. चांगलं करणारा देव आहे. पण तुम्ही जसं विचार कराल त्याचं व्यक्तीचं चांगलं होणार आहे. विचार काय करतात? तर प्रार्थना करतात. विचार काय करतात? तर त्या व्यक्ती उपवास करतात. प्रभू याचं चांगलं होऊ दे. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याचं चांगलं करता, देव तुझ्या घरामध्ये चांगलं 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 करायला सुरुवात करतो प्रिया. आमेन. आमेन. हा, पुढे वाच. राजाविषयी, हा, राजाविषयी जे काव्य मी रचले, हा, ते मी म्हणून दाखवतो. ते मी तुला म्हणून दाखवतो. पुढं. माझी जीभ हा, कुशल लेखकाची लेखणी आहे. माझी जीभ चांगलं बोलणारी आहे. कुशल. आतापासून जीभ चांगलं बोलणारी. हालेलुया. बाजूला देवाचं वचन सांगतं, तुझ्या बाजूस शस्त्रवादी पडेल,
लक्षवधी पडेल तरी तुला भिडणार नाही, कारण तू तुझ्या जिभेला चांगली लेखणी केलेली आहे. तू चांगलं बोलतो, तू चांगलं बोलतो, तू चांगलं बोलतो. आईविषयी चांगलं बोलतो, बापाविषयी चांगलं बोलतो, मुलाविषयी चांगलं बोलतो, मंडळीविषयी चांगलं बोलतो, समाजाविषयी चांगलं बोलतो. आणि जे लोक चांगलं चांगलं बोलतात त्यांच्या जीवनामध्ये चांगलं 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 घडतं. हालेलुया. प्रियानो, मला या दिवसामध्ये लोकांनी खूप दुखवलं, पण मी त्यामध्ये चांगला विचार करतो. महेश, तू कशाला वाईट विचार करतो? नको करू. हालेलुया. तुझा देव कसा आहे तसं तू आहे. हालेलुया. म्हणा मंडळी, आजपासून प्रत्येकाबद्दल चांगला विचार करणार. तुम्ही जर आत्ताचं चर्च संपलं ना, तुझ्या जीवनात चांगलं होणार आहे. हालेलुया. जरी तो व्यक्ती तुझ्याबरोबर वाईट करत आहे, काही करत आहे, लक्ष देऊन तो वाईट करत आहे, वाईट होणार नाहीये. हालेलुया. कारण जीवन आणि मरण तुमच्या देवाच्या हातात आहे. हालेलुया. गरीब करणं, श्रीमंत करणं देवाच्या हातात आहे. हालेलुया. उकड्यावरून काढून महालात बसवणार देवाच्या हातात आहे. उन्नती पूर्वे पश्चिमेकडून नाहीये, उन्नती देवाकडून आहे. आणि ज्या देवाने तुम्हाला सांगितलं यार्देन ओलांड, स्वभाव बदल, तर आजपासून 2025 तुमच्यासाठी चांगलं होत आहे. आमेन. खूप आभार मानतो बाबा तुझ्या. आमेन म्हणते तू. सगळ्यांनी इथून आमेन म्हणा. आमेन. आमेन. आमेन म्हणजे असंच हो. सगळ्यांनी असंच हो. आजच्या वचनाप्रमाणे माझ्या जीवनामध्ये चांगलं हो. माझ्या शेजाराचं चांगलं हो. माझ्या शेजाराच्या मुलीचं चांगलं हो. तिच्या मुलीपेक्षा माझ्या मुलीचं चांगलं हो. हा, हुशार आहे तुम्ही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण काय करतो? प्रभू, यांनी एर्टिगा गाडी घेतली ना, प्रभू मला ह्याला दाखवायचं आहे, मला ह्याच्यापेक्षा BMW गाडी दे. कॉम्पिटिशन नाही करायचं. हालेलुया. आमेन. तुझ्याबरोबर देव आहे, हेच मोठी गिफ्ट आहे प्रिया. हा, वाचलं? ओके. यशाया 40:31 वचन. यशाया 40:31 वचन. संपलं. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे, तरी यार्देन ओलांडून जाणारे नवीन शक्ती संपादन करतील. नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर ते उडतील. गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही. 2025 मध्ये तुम्हाला थकवा येणार नाही. 2025 मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही, कारण यार्देन दुभागलेली आहे, यार्देन ओलांडली आहे. आणि देव अशा लोकांना नवीन शक्ती देत आहे. यशाया 40:31. यशाया 40:31. तुमच्याकडे एक भविष्यवाणी आहे, स्वीकारा आणि म्हणा होय आणि आमेन. देवाच्या वचनात सामर्थ्य आहे. आमेन. म्हणा, देवाच्या वचनात सामर्थ्य आहे. आमेन. पुढं. ते धावतील तरी दमणार नाही. ते धावतील तरी दमणार नाही. इथून चालत आलो, शिड्या चढून आलो. काही लोक म्हणतात तुम्ही जाऊन यावरती, मी जात नाही. पास्टर एवढं चांगलं चाललं ना, तुझा देव म्हणतो तो थकत नाही, भागत नाही. त्याचे लेकरं पण थकले नाही पाहिजे आणि दमले नाही पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. जर या वचनाचा तुम्ही मनापासून अंतकरणातून स्वीकार केला तर 2025 किती काम करा, लिहून देतो, घरी तुम्ही फ्रेश येणार प्रियानो. घरी तुम्ही तंदुरुस्त येणार प्रियानो. ज्यावेळेस तुम्ही थकून भागून येतात, मग डोकं फिरलं बायाचं, मग वाटोळ झालं घराचं. आमेन. हालेलुया. वाटोळ्याला आमेन नाही बरं का. असंच हो नाही. हालेलुया.
सकाळी जाताना प्रभू जसा मी आता फ्रेश झालोय, मी जरी मला किती काम पडलं, किती त्रास झाला, पण घरी येताना मला तंदुरुस्त कर. कारण तुझं वचन सांगतं परमेश्वराची आशा धरून राहणारे ते नवीन शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील, धावतील ते जमणार नाही, चालतील ते जमणार नाही. बोलत जा, मुखाने बोलत जा, मुखाने बोलत जा. तुमच्या शरीराला सांगा मी थकणार नाही, मी दमणार नाही, कारण मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. बोलत जा. आपला थकवा घरात काढू नका. आपला ट्रेस घरात काढू नका. त्यांना माहित नसतं रे, इसको क्या हो गया, माहित नसतं. हालेलुया. देव पण ते सांगत नाही तू थकलाय, तुला प्रॉब्लेम, जा घरात आपल्या बायकोवर राग काढ, जा घरात आपल्या लेकरावर राग काढ. नो, दिस इज द टॅक्ट. हालेलुया. देव आहे तसं तू आहे. म्हणा, जसा देव आहे तसा मी आहे. हालेलुया. बदलायलाच पाहिजे, ऑप्शन नाहीये. मुलांनो मुलींनो, देवाचे लेकरं या नाताने, बिलावड सन आणि डॉटर, देवाचे प्रिय लेकरं या नाताने तुम्हाला बदललंच पाहिजे. हालेलुया. आशीर्वाद तुम्हाला बदलणार नाही, देवाचं वचन तुम्हाला बदलणार आहे. ब्लेसिंग तुम्हाला बदलणार आहे, देवाचं नीती शिक्षण बोध आणि सुधारणूक तुम्हाला बदलणार आहे. हालेलुया. मी तर बदलायचं ठरवलंय. काय पाळक, तुम्ही पास्टर असून बदला? हो, मला बदलायचं. नो बडी इज परफेक्ट इन द वर्ल्ड. हालेलुया. मी तुमच्यासारखाच मनुष्य आहे. एकदा पेत्र कर्नेलकडे गेला, कर्नेल पाया पडाला, अरे कर्नेल मी तुझ्यासारखा मनुष्य आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करायचं आम्हाला? नवीन वर्षात पदार्पण केलेलं आहे, यार्देन दुभागलेली आहे. तर आजपासून माझ्या घरामध्ये आशीष की बरसात हो रही आहे. आरोग्य खेळतं राहील, देवाची शांती तुमच्या घरात खेळते राहील. तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या नोकरीमध्ये किती अगेन झाले, तुमची इन्क्रीमेंट लयास गेली, देव ती इन्क्रीमेंट काढेल. आपल्याकडे एक साक्ष आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ओके. चालतील तरी थकणार नाही. हा, रोम 12:1-2 आणि इफिस्करा 4:17. तेविसावं वचन, इफिस 4:23 वाचून आपण संपूया. आमेन. म्हणून बंधुजन हो, हा मी देवाच्या करुणामुळे हा तुम्हाला विनवतो की बंधून क्षण हो. पाऊल महाराज म्हणतो की मी ते मला देवाच्या करुणाने, येशू ख्रिस्ताच्या करुणाने तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपली शरीरे, तुम्ही आपले शरीर जिवंत, हा पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. आपले प्रत्येक अवयव देवाच्या हाती द्या, म्हणजे तुमचे अवयव पाप करणार नाही. पुढं, ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. ही देवाला दिलेली एक सेवा आहे, आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, हा ग्रहणीय बघा, देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे. लक्ष देऊन ऐकणे, समजू घ्या. देवाची इच्छा तुमच्या संबंधाने काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. हा, हे समजून घ्यावे. पुढं, म्हणून या युगाबरोबर हा समरूप होऊ नका, हा तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने, आपल्या मनाचं नवीनीकरण, आपल्या मनाचं नवीनीकरण, स्वतःचे रूपांतर होऊ द्या. आपलं स्टाईल बदलून, स्टाईल, कपड्याची स्टाईल केली, केसाची स्टाईल केली, बदल होत नाही. बदल देवाच्या वचनाने होतो. आपलं हृदय बदला, आपलं मन बदला, म्हणजे घरातील सर्व गोष्टी बदलल्या जातील. आशीर्वाद होत आहे प्रियानो. माझं त्याला बदललं पाहिजे. हालेलुया. नाही बदललं तर परिस्थिती मला बदलून काढेल. दिस इज अ फॅक्ट. परिस्थिती काय बदलल? आजार देईल, समस्या देईल. देवाला टॅक्ट आहे लोकांना कशी बदलायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण म्हणतो वाकल पण मोडणार नाही. काय बरोबर बोललो का? मोडल पण वाकणार नाही. काय? देव मोडल पण आणि वाकवल पण.
हालेलुया. सगळ्यांनी म्हणते देव मोडल पण आणि वाकवल पण. आपण मोडल पण वाकणार नाही आपल्या घरात. आता हे शब्द थ्रो इट आउट. हालेलुया. माझा देव त्याला बदलल. माझा देव माझी परिस्थिती बदलल. मनुष्याला अशक्य आहे पण देवाला सर्व काही शक्य आहे. हालेलुया. आणि 2025 पहिलं ओलांडून तर बघा. मी काही रविवारी तुम्हाला प्रोफेसी देणाऱ्या देवाने मला दिलेले आहेत ज्यांचं काम होत नाहीये, पण मी बोलल्याशिवाय ते होणार नाहीये. कारण देवाने तुम्हाला अधिकार, तू बोलशील त्या शब्दाप्रमाणे घडलं जाईल. आणि वचनातून तुम्हाला बोध करून सांगाल जे आज 2025 ओलांडत आहे, आम्ही 2024ला ओलांडून चाललो आहे आणि 2025 तुमच्यासाठी आशीर्वादाचं आहे. या मेजामध्ये सामील होत असताना आता आम्हाला बदलायचं आहे. कारण हा मेज नवीन कराराचे रक्त आहे, जुन्या कराराचं रक्त नाही, नवीन कराराचं रक्त आहे. मेज नवीन आहे. हालेलुया. पण तुम्ही जुने नसले पाहिजे. तुम्ही देखील याला मॅच होणार पाहिजे. जुना द्राक्षरस जुन्या बुदल्यात टाकला तर तो फुटतो. लक्ष देऊ नये का. आणि नवीन द्राक्षरस नवीन याच्यामध्ये टाकला पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही नवीन द्राक्षरस पिता तो तुमच्यामध्ये फुटला नाही पाहिजे. फुटतो कधी, ज्यावेळेस माझा जुना स्वभाव आहे, रागीट स्वभाव आहे, तो फुटला जातो. हा कार्य करत नाही. पण तुम्ही नवीन झालाय आणि नवीन द्राक्षरस पिताय तर सर्व नवीन गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडल्या जातील.